मित्रांनो बाहेर आलं की मस्त प्रसाद भेटते बाप्पाचा. पुढे जाऊ आपण रिक्षा घेऊन. अय्या तुला आणलेली काय इथं पप्पानी? कधी आणली या किंवा चालला बाई घाई बघ डोरेमॉनला वरती मानवी जिज्ञासेनं प्रेरित होऊन भारतानंही अंतराळ संशोधनाचा आपला स्वतःचा अध्याय आखला. चांद्रयान मोहिमांद्वारे भारी वाटलं. भारी वाटलं. रेडी आणि तुला कसं वाटला? झोपीत ना आलेले सिद्धिविनायकचे पेढे आणलं. नमस्कार मित्रांनो, मी आरंगोली स्वागत करतो तुमचा मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो टायटलवरून समजलंच असेल तर ब्लॉग कशा पद्धतीने असणार आहे. तर मित्रांनो आपला आज वाढदिवस आहे आणि मित्रांनो वाढदिवसानिमित्त आपण जाणार आहोत दादरला सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घ्यायला आणि एकटा सोडून सर्व फॅमिलीला घेऊन चाललो. तर इकडं आपली आई कुठं जायचा? सिद्धिविनायकला फिरायला. आणि इकडं बघा चहा पितय, मला सोडून चहा पितय भाई. तर आपण जाऊ हनुमंताचं दर्शन घ्यायला कारण की आज शनिवार आहे. आई कसं दिसतंय? टी शर्ट आणि आपले बायकोला आवरला नाही ती ड्रेसिंग. आपण वहिनीला विचारू. वहिनी कसं वाटतंय? नक्की काय मी सांगा मित्रांनो कसा दिसतंय भाई. टी शर्ट घातली पहिल्यांदा ही अशी वाटते. गाडी बोलत माकलेली आहे. धुवून कर काय बायको कला आणली पटकन धुवून का येईल. पहिला मी मंदिरातून येतो. हा व्ह्यू बघा, तलाव बघा कसा भरलाय, असं मन प्रसन्न होते. स्वतःचा चहा भाई स्वतः घ्यायचा भाई. इथं काय भेटत नाही बघा. ही बटरा घेतली, ही बटरा आहेत, ही बटरा आहेत. वाजलं बघा. आता काय बोलू. इकडं बघा तयार व्हायला टाइम, इकडं तयार व्हायला टाइम. काय बोलायचा. चला जाऊ आपण मुंबईला डायरेक्ट सिद्धिविनायकचं दर्शन घ्या. आई तर काय लवकरच तयार झालेली काय या. चला मित्रांनो निघालोय. आता वाजलेत तर 9:50 झालेत. आई 8ला निघायचा होता, 2 तास लेट केलाय. आई रिक्षा घेऊन चाललोय. कुठे जायचं आपण रिक्षा घेऊन? सिद्धिविनायक नाही, रिक्षा कुठं भाई. आई यावरा येईलय, आईन यावरा लागल नाही का बोलूच नको. कुठं जायचं सांग. रिक्षा कुठे ठेवायची? अटल सेतूवरून. अटल सेतूवरून डायरेक्ट मुंबई. तसा करणार नाही मित्रांनो. नवघरला रिक्षा ठेवू आपण आणि तिथून ट्रेनला जाऊ. तिथून नेरूलवरून डायरेक्ट दादर. 15 झालेत. मी पोचलोय मित्रांनो आपण नावाशेवा स्टेशनला. नावाशेवा आहे ना, नावाशेवा स्टेशनला पोचलोय. आता 10:20ची ट्रेन आहे आणि पहिला मी तिकीट काढायला जातो या स्टेशनला. म्हणजे मला वाटतं मी पहिल्यांदा आलो असेल. पहिल्यांदा म्हणजे मी ट्रेनचा प्रवास कधी केला नाही इकडून. म्हणजे इकडून मी कधी ट्रेनचा प्रवास केला नव्हता. आता पहिल्यांदा करेन. पहिला आपण तिकीट काढू, नाहीतर ट्रेन मिस व्हायची. ट्रेन मिस झाली तर बाई ट्रेन नाही इकडं. म्हणजे 1-1 तासाला ट्रेन असतात, त्याच्यामुळं ट्रेन काय भेटणार नाही आपला. चला रूट आहे. वहिनी दरवेळी इकडूनच येते आणि या साईडला बोलतं तिकीट काउंटर नाही, त्या साईडला आहे. तर आपण पटापट चाललोय. बघा मित्रांनो टायमिंग 10:20. तिकीटा काढलेत आणि 10:20ला भाई फक्त 2 मिनटं बाकी. चला पटापट. आईला सवय नाही त्याच्यामुळं
पडले असंच काय तिकीटा काढून झाले 10-20 झालं 21 झालं 1 मिनिट ट्रेन लेट झाली 1 मिनिट लेट ट्रेन झाली काय बसले जोडी बसणं जरुरी आहे काय आम्ही पण काय आई आहे सोबत 10:50 झाले मित्रांनो आणि आपण पोचलोय नेरूळला आणि खूप जास्त पाऊस लागला आहे घरातून एक पण छत्री घेऊन नाही आलो बघूया कसा प्रवास होतोय पब्लिक 8:47चा टायमिंग होता आणि आता 10:49 झालेत आणि ट्रेन लेट झाली म्हणतं 2 मिनटं काही नशीब आहे भेटल ट्रेन वाजलेच 11:25 झालेत आणि आपण कुर्ल्याला पोचलोय भयंकर गर्दी आहे चला आता सेंट्रल ट्रेन पकडू दादर आणि जाऊ डायरेक्ट बाप्पाच्या दर्शनाला असं वाटतं जिना चढून उतरून पाय दुखायला लागलं आई जाणार होती शेतावर चला आली ट्रेन आली आईच बोलते गुटक्यांचा वास येते बोलते ही कुर्ल्यापेक्षा दादर स्टेशनला वेगळी गर्दी आहे रास आता थेट भेटू आपण मंदिरात स्टेशनच्या बाहेर आलो मित्रांनो आणि हा रूट आहे मंदिराकडे जाण्याचा इकडं टॅक्स्या शेअरिंग पण लागतात आणि मीटरवर पण आहेत बघूया आपण बोलशील ना काय देवशील आई सोना आणि तो पण डुप्लिकेट बघून भाई आता शेअरिंग टॅक्स्या कुठं लागतात त्या आपल्यालाच नाही माहिती बघूया ब्रिज खालून आलोय इकडं असा बोर्ड आहे दादर डिस्ट्रिक्ट इकडे बघू ना इकोला लाईन आहे वाटतं मित्रांनो लाईन आहे इकडं भारी वाटतं शिस्त पद्धत आणि इकडं आपले पण माणसं उभे राहिलेत ठीक आहे बोलू शकता तुम्ही इकडे बस पण लागले बस कुठले आपल्याला माहिती नाही आपण जाऊ इकोनी मस्त रांगेत जाऊ हे रांगेत इथून पण रांगेत आणि दर्शन घ्यायचं पण रांगेत इको चालूच आहेत जसे इको खाली होतात तशा पाठून इको येतात आपल्या सेवेसाठी आणि किती रुपये तिकीट आहे ते पण सांगतो म्हणजे किती पर पर्सन घेतात ते पण सांगतो तुम्हाला इकडं मस्त 15 ऑगस्टसाठी छोट्या मुलांचे ड्रेस आहेत जशा इको भरतात तशा इको पाठून येतात बघा मित्रांनो इकोची काही कमीच नाही किंवा पाठी पण लागली चला शेअरिंग इको पकडले आणि पोचो आपण बघू आता 12 वाजायला फक्त 5 मिनटं बघेत आणि बघूया किती मिनिटात आपण पोचतो हेड अँगल भाई बरोबर नाही वाटत कॅमेरा असा 1x मध्ये परफेक्ट क्लॅरिटी आहे म्हणून मी 1x मध्ये शूट करतो काय बोलशील भूक लागली पहिला दर्शन घेऊ त्याच्यानंतर जाऊ काहीतरी खायला जाऊ इकडं काहीच नाही बोलत इकडं वहिनी आणि इकडं आपला दादा बसला काय पाहिजे का मला हो काय ओके नाही पहिला दर्शन घेऊ नाही पहिला विठोबा नंतर पोटोबा तब्बल 10 मिनिटात पोचलो आपण आणि पर पर्सन किती घेतले का माहिती नाही किती घेतले पर पर्सन 15 रुपये म्हणजे 15×5 = 75 5 जणांचा तर चला फर्स्ट टाइम म्हणजे अगोदर छोटा भाऊ असताना आलेलो पण मी ओला बाईक घेऊन आलेलो
आता मध्ये म्हणजे 1 वर्ष जास्त झालं असेल आदित्यला घेऊन आलेलो. आता आपण ट्रेनपासून डायरेक्ट इकोचा प्रवास आणि इकोला पण लाईन होती म्हणजे लाईनीची शिस्त होती. आपण बसची लाईन वगैरे बघितलं असेल पण इकोची लाईन मी पहिल्यांदा बघितली, खूप भारी वाटला. आता आपण पोहोचलोय मंदिरापाशी, तर चला. पण तेव्हा गर्लफ्रेंड नव्हती, गर्लफ्रेंड असती तर गर्लफ्रेंड सोबत आला असता. हां गर्लफ्रेंड तरी पण नसतो आलो. आपण जाऊ आता, गर्दी बहुतेक असं वाटते, बघूया. गाड्या चालूच असतात, गर्दी भरपूर आहे. बघा इकडे चप्पल ठेवायला पण ते मना करतात, म्हणजे चप्पल आपल्याला पुढे कुठेतरी ठेवायला लागेल. वहिनी चालली पुढं. रांग इकडं महिलांची रांग वेगळी आणि पुरुषांची रांग वेगळी. आता 15ला लाईनीमध्ये आलेलो आणि इकडं आपल्याला मुखदर्शनच घ्यायला लागतं. मित्रांनो बाहेर आलं की मस्त प्रसाद भेटते बाप्पाचा. वाजला मित्रांनो आणि आम्हाला जायचं आता नेहरू तारांगणला आणि 1:30 वाजताचा शो आहे. बघूया जायला भेटते का. आपण टॅक्सी पकडली आणि चाललोय आता नेहरू तारांगणला आणि आपल्याला तिकीट मिळते का बघू. प्रसाद मस्त खाला आणि चला चाललो. आणि इकडं ट्रॅफिक आहे, गेलो तर पोचलं तर बरं आहे. आणि की 1:30चा शो आहे, 1 वाजले आणि आम्हाला तिकीट पण काढायचं आहे. प्रसाद आणि आम्ही चरण दर्शन नाही घेतला, मुख दर्शनच घेतला. लाईन भरपूर होती, 2-1 तास गेले असते आरामात. चला आपण जाऊया, आपल्याला घाई आहे त्याच्यामुळे. इकडं 5 जणांचं तिकीट काढलं आहे. इकडं तुम्हाला दाखवतो किती रुपये तिकीट आहे. जे 1:30 वाजताचा शो आहे, हा मराठी आहे. बघा मित्रांनो 5 जणांचं तिकीट, 1:30 वाजता शो आहे. इकडं टायमिंग आहे सर्व देशांचा, वर्ल्ड टाइम. आकाशगृह. आणि इकडं वेट आहे, वेट बघूया आपण, म्हणजे सूर्यावर किती आपला वेट असेल. आता आपण आहोत ते पृथ्वीवर आहोत आणि चंद्रावर किती असेल बघूया. मंगळ, जुपिटर बघूया आपण सूर्यावर किती असेल. हे सगळं बघितलं का. पृथ्वीवर आपला सेम असेल तरी पण आपण दाखवू भाई हाय आपला एवढा वेट आहे आणि आपण जाऊ सूर्यावर. चंद्रावर कमी असतो, बघूया आपण चंद्रावर किती आहे. चंद्रावर बोललो होतो 12 kg फक्त वजन. भावाचा वेट बघू. चंद्रावर वेट आहे ना तो मला वाटते 20 असेल बघा. 20 मी अंदाज दिलेला 20 पर्यंत असेल. सूर्यावर बघू आपण, सूर्यावर बघितला नाही. सूर्यावर आलोय भाई. 2 टन 2 टन आहे, 2 टन. मून पॅनोरामा. काय नाही बोलता. लाईट होते काय. लाईट वर गाडी घेऊन येतो भाई. आपल्याला काय याचा इतिहास माहिती नाही तरी पण आपण दाखवतो. आणि इकडचा हा व्ह्यू आहे आणि इकडं मुलांना तो थोडीफार ट्रेनिंग देतील, म्हणजे थोडाफार समजवतील. कारण की स्कूलची पोरं आहे ना इकडं यायलाच पाहिजे, म्हणजे अवकाशात काय चाललंय ना ते प्रॉपर माहिती पाहिजे. तर आम्ही फॅमिलीला घेऊन आलो म्हणजे दाखवायला. म्हणजे मी आलेलो पण बघूया मस्त व्ह्यू, 3D व्ह्यू असतो, दाखवतो नंतर. आई फोनवर शुभेच्छा देते आपला भाचा. बाबू काय बोलशील. इकडं कॅन्टीन आहे, काय भेटल गो. पल्पी काय तुला पाहिजे. आई मला वाटला शो भेटल की नाही पण भेटल, आरामात भेटल. 1 वाजता निघलेलो तिकडून आणि बरोबर 1:15 वाजता पोचलो. आणि आता आपण बघू व्ह्यू 40 मिनिटाचा असेल. आपण आता स्काय थिएटरला जाऊ.
वातावरण का हिस्सा आप देखते हैं, इसको हम कहते हैं कोट, और यहाँ का तापमान है लगभग 1,40,00,000 डिग्री सेंटीग्रेड। तक पहुँचने के लिए कितना समय लगेगा आप सुनकर आश्चर्य होंगे, लगभग 1,36,000 साल, यानी और सूरज की चौड़ाई है लगभग 13,90,000 किलोमीटर। क्लियन भारी आहे इकडे जाऊ भाई आपला 500 झालाय धरतीवर पाय त्याला सोबत घ्या आपले. दिसते कडक ई, जावाची घाई बघ ती. असू दे माईक मना द्या माईक द्या. ती चालला बाई घाई बघ डोरे म्हणाला वरती थोडं. उलट्या सुलट्या डोऱ्यामध्ये होता नवीन इथून बाहेर आहे भाई पहिला शो बघायचा आहे शो थंडावा कडक झोपून बघितलं तरी काय नाही. झोपून बोलून बघ असा पण बघ. झोपून बोलून बघ असा पण बघ. ओके तुला पाहिजे तसं बघ. ओके इकडे आई बोलतं नाश्ता मागव इथं काय खावायला अलाउडच नाही. जाऊ नंतर आता वारापाव आपण नंतरच जाऊ भाई आता शो बघू भारी वाटलं 3D व्ह्यू. युवा पृथ्वीवर आदळला आणि त्या प्रचंड टकरीच्या भग्नावशेषातून चंद्राचा जन्म झाला आणि त्यातूनच निर्माण झाले पृथ्वी आणि चंद्राचे अतूट आंतरिक नाते. या आंतरिक नात्याला चांदोमामा अशा स्नेह भरल्या नावानं संस्कृती आणि परंपरेनं जपलं आहे. चंद्राचं महत्त्व त्याच्या भौतिक अस्तित्वापलीकडे नेणारं गहन महत्त्वाचं आहे. विविध मानवी संस्कृती, धर्म आणि मिथकांमध्ये चंद्र म्हणजे शांतता, सुसंवाद, परिवर्तन आणि मानवाच्या विश्वाशी असणाऱ्या शाश्वत नात्याचं प्रतीक म्हणून उभा आहे. याच मानवी जिज्ञासेनं प्रेरित होऊन भारतानंही अंतराळ संशोधनाचा आपला स्वतःचा अध्याय आखला. चांद्रयान मोहिमांद्वारे 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारतानं इतिहास घडवला. चांद्रयान 1चं प्रक्षेपण करून भारतानं चंद्राकडे जाण्यासाठी आपला पहिला प्रवास सुरू केला.
चंद्राच्या कक्षेत 5 ऑगस्ट 2023ला चांद्रयान 3चा बिनचूक प्रवेश झाला. त्याच्या 3 घटकांमध्ये एक होता यानाला पुढे नेणारा आणि त्यावर होते सूर्यमालेच्या पलीकडल्या ग्रहांचा शोध घेऊ शकणारे शेफ हे अत्याधुनिक उपकरण, जे यानाला प्रवासाची नेमकी दिशा दाखवत होते. विभिन्न टप्पे लीलया पार करून 2023ला लँडर विक्रम यानापासून विलग झाला, चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद आणि सुरक्षितपणे उतरण्यासाठी, तेही सदैव अंधारात असणाऱ्या भागातल्या नियोजित ठिकाणी उतरण्यासाठी. 20 ऑगस्ट 2023 रोजी संपूर्ण जगानं श्वास रोखून धरला होता आणि अखेर चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगद उतरलं. हे यश संपादन करणारा भारत हा पहिला देश ठरला. या यशाचं श्रेय आहे इस्रोच्या शास्त्रज्ञांचं, त्यांचे अथक परिश्रम, अनुभवातून पुढे नेणारं संशोधन आणि चिकाटीचं. चला 2:30 वाजला आणि शो संपला आणि जाऊ आपण आता. भारी वाटलं. भारी वाटलं. रेडी आणि तुला कसं वाटला? झोप बिप नाही आली नाही तर वहिनी झोपली. वहिनीने आमची अर्ध्या तासाची झोप काढून घेतलेली आहे. झोप काढली काय? पण आमच्यापेक्षा वहिनीने जास्त मजा केली. हो झोप काढली. बरीच भूक लागली. एवढी फिरून दादरवरून तर तुला काय एक वेफर बस घ्या. पण जाऊ खायला पण नंतर. पाण्याची बॉटल ती इको भरायला आपल्याला टाइम लागेल म्हणून आपण आलो मध्ये मस्त. ही छोटी आहे त्याच्यामुळं छोटू म्हणजे जाऊ दे. पाऊस आला. पण आता मला पाऊस आहे म्हणून ठीक आहे. एक तिकीट वाचवलं ती पण मी मांडीवर बसणार आहे म्हणून. आता आपण कुठं आलो? मरीनला आलो. इकडं टॅक्सीने सोडले. इकडं हाय थोडीफार गर्दी आहे. अय्या तुला आणलेली काय इथं पप्पानी? कधी आणली? या पप्पा मी अशीच आलेलो लहानपणी. आहे ना लवचा पॉईंट म्हणजे इथं कपल येतात. मी कधी घेऊन नाही आलो कुठल्या गर्लफ्रेंडला. कुठल्या मस्त वाटतंय. तू कंच्या बॉयफ्रेंडला घेऊन आलीस? होईनी तुझा कोण अगोदर बॉयफ्रेंड होता? माझा बॉयफ्रेंड मला कुठंच नाही फिरवली. फिरवली इकडं. आता त्या भावाला पण विचारू, अगोदर कोण गर्लफ्रेंड होती त्याला घेऊन आलेलास काय कधी? मला स्पॉटच नाही माहिती. पहिले गर्लफ्रेंड यो स्पॉटला नाही फिरवली पण यो स्पॉट माहिती. यो स्पॉट आम्हाला आहे ना ITI मध्ये होतो ना तेव्हा माहिती होता. आणि तेव्हा आहे ना भरपूर मजा करायचो आम्ही. 12ला निघून इकडून यायला यायचो. आधीच्या गर्लफ्रेंडचं सांगितलं होतं पण बाकी मला वहिनी आहे. खारा खारा पाणी डायरेक्ट तोंडात जाते. या बघा जाम मजा. काय ती लाट आली आणि डायरेक्ट दिसलो बघा पूर्ण नासाडी. काय कॅमेरा पण लवकर नाही व्हायची, एकदाच नाही व्हायची. बेकार. तर मित्रांनो समुद्राचा सुंदर उदाहरण घ्या. मित्रांनो आपण घाण टाकतो ती परत आपल्याला रिटर्न देते. तर कृपया मित्रांनो समुद्रात घाण टाकू नका. हाच संदेश असेल. अशी पब्लिक आहे.
भाई भेलवाला आलाय. भैयाची भेल. भेल कशी आहे? 30 रुपये. पैसा असेल. इथं बीचवर काय खायला नाही म्हणून भाई मागणी आली, भरपूर मागणी आली. भैयाला भरपूर मागणी आली. पैसे यायचे तरी पाहिजे घेत ना. नको नाही पैसे. करून टाको. आता मित्रांनो 3:30 वाजलेत आणि आपण मरीन लाईनवरून आणि आता जाऊ चर्चगेटला. चर्चगेटवरून जाऊ खाऊ गल्लीला. भाई सकाळपासून काय खाला नाही. आता ट्रेन पण आली आपली. आली. ओके ठीक आहे भाई. आली आपली खाऊ गल्ली. बघू काहीतरी खाऊ. वहिनी कोणाला कष्ट लागला असते चर्चगेट पासून चालत यावाला एवढा. आई टाकला. आई इकडे मुंबईला यायचं असलं ना तर मित्रांनो चालायला लागते भरपूर. अरे बाबा इकडं भरपूर भारलाय. तो काहीतरी खाऊ आपण. इकडं पावभाजी घेतली. पावभाजी व झोर घेतली दोघंही. इकडं नूडल्स पण आली. फुल नूडल्स आहे का मॅगी आहे? काय मॅगी आहे का नूडल्स आहे? मॅगी आहे का नूडल्स आहे? इकडं राईसची प्लेट पण आली. आपण सुपच पितो. इकडे आई शर्मा मागवलाय. दोघं खातील. तू काय घेशील मला सांग म्हणा. आता इथं काय पाहिजे मला सांग. बर्थडेचा नको काय मग आता काय पाहिजे. माझी पसंतीचा नसला तर मी नकोच बोलेन. आता मी माझी समोर मार्केट असेल काय वहिनी. मार्केटला मी तेवढं पैसे असलं तर काय बोलता. परवारला तर घेईन. ठीक आहे बघू. परवारला नाही म्हणजे ते मार्केटचा भाव म्हणजे कसं माहिती आहे. एक टी शर्टचा 1000 बोलतील पण त्यांना काही ना 150 बोलायचा. पण 150 नाही दिले नाहीच घ्यायचा. हां नाहीच घ्यावायची. हां इकडं मित्रांनो शॉपिंग चालू झाली. मित्रांनो बघा किती वाजले. 5:10 झालेत आणि आपण पोचलोय CST स्टेशनला. आणि आता भाई डायरेक्ट घरचा रस्ता पकडू. जाम दमलोय काय. जाऊ ना असं झोपायचं ना उठायचं नाही 10 वाजेपर्यंत. ओके. ईश्वरी काय तुला कपडे पाहिजे असलं तर आताच घेऊन ठेव गणपतींची शॉपिंग. हां काय सांगतो तरी पण मला विचारलं ना बाबा ड्रेस पाहिजे काय. स्वतः पॅन्ट घ्यावाला धावत ट्रॅक घेतली सगळ्या घेतल्या. पण एकच ट्रॅक घेतली बाई. ती पण 200 रुपये वाली. पण मला तशीच उभी ठेवले. मला बोलत पण नाही की बाबा चल तुला ड्रेस तुला ब्रँडेड देतो बस. हा ब्रँडेड मला कसं बोलतात काय. चल म्हणजे तिथून मध्ये घ्यायचं रस्त्यावरची ड्रेस. हो हे घे. स्टेशनला आलो ना भाई CST स्टेशनला. हे भाई कुठली आठवण येते माहिती आहे का. 26/11 मूवी आहे ना तो अटॅक झालेला भाई. तो मला आठवतो. हा बघ इकडंच. आता पनवेल लागली असेल. गोरेगाव आहे. A few moments later. मित्रांनो रात्रीचा आता 9:15 वाजले. मित्रांनो बघा आता मित्रपरिवार आलाय आपला SSCचा. आणि मित्रपरिवारांचा प्रेम बघा मित्रांनो. भाई यूट्यूबचा सिम्बॉल हाच मित्रांचा प्रेम आहे भाई. बरोबर नाही अध्यक्ष आरकेची मात्रे पहिले नाही येते भाई. इकडं आपल्या दिदीचा आणि इकडं वहिनीचा. बायकोचा केक का आणला नाही काय. तिने रात्री पेस्ट्री कापलेली 35 वाली. चालते
नको मगाशी घेत होती पण जास्त केक आहेत म्हणून ते राहतात त्याच्या मुलं. चला आपण कापूया पटापट. ये बाबू इकडं. तू काय बोलशील? मला शुभेच्छा नाही देणार? बोल काय बोल. हा मग तू काय केलशील? हा आदेशजी ठाकूर आलाय आता. आदेश मामा आलाय. हा तर त्याला थांबू. हा एंट्री भाई. राकेश आहे भाई. बेकार बेकार एंट्री. चला चला कापूया पटापट. टाइमपास न करता आपण केक कापूया. लेट आला. लय लेट आला. हे केक वर्ल्डचा ब्रँड असेल. आता मगाशी भेटला नाही ना वहिनी आपल्याला. केक वर्ल्डचा आहे का? पण ही प्राइस नाही पाहिजे दाखवायला. त्याच्यावर पण असेल. असू दे ठीक आहे. केक आवडला. भारी भारी मोठा केक आहे. 550 वाला आणलाय. सिद्धिविनायकचे पेढे आणलं. थँक्यू थँक्यू. थांब थांब मम्मीचे पाय बोलू. हा घे पुतू घे. भाई कालचा दिवस गेला. म्हणजे काल ब्लॉग बघताय तो आपला कालचा दिवस होता. म्हणजे 1 ऑगस्ट होता. आणि आज भाई 2 ऑगस्ट आहे. आणि भाई लोक शिला बर्थडे करायला आले 2 ऑगस्ट. आणि माया पण नाही आला. मग म्हणून मायाला दिला शिला केक खाला. बरोबर माया. तर आता मस्त कापून घेऊ आपण केक. भाई लोक आले. चला कापायचं काय. या दोन कॅन्डल आहेत. कॅन्डल आपण लायटरने बोलतो. गॅस लावलास काय लायटर लावला? गॅस लायटर आहे का तुम्हाला बरोबर ना माहिती. लायटर लावला. आता आपलं 2 फोटो घेऊ. त्याच्यावर ठेवला. हॅपी बर्थडे. धन्यवाद धन्यवाद. वा घे. भूक नसतं मारायची. मारतो म्हणून